नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय सायन्स अँड टेक्नॉलॉजी इयत्ता 9वी साठी पहिल्या प्रकरणावर एक्सरसाइज. प्रकरणाचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळेल. सुरुवात करूया एक्सरसाइजला. पहिला प्रश्न आहे, मॅच द फर्स्ट कॉलम विथ ॲप्रोप्रिएट एंट्रीज इन द सेकंड अँड थर्ड कॉलम अँड रिमेक द टेबल. 3 कॉलम दिलेले आहे, बरोबर आहे. तर पहा, याचं उत्तर अशा प्रकारे येईल. नेगेटिव्ह ॲसेलरेशन. कॉलम सेकंड मध्ये द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस. आणि कॉलम 3 मध्ये आपल्याला त्याचं उदाहरण लिहायचं आहे. त्याचं उदाहरण आहे, अ व्हेकल मुव्हिंग विथ द व्हेलॉसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड स्टॉप आफ्टर 5 सेकंड्स. दुसरा प्रश्न आहे, पॉझिटिव्ह ॲसेलरेशन. पॉझिटिव्ह ॲसेलरेशन मध्ये काय होतं, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वाढते, इन्क्रीज होते. आणि याचं उदाहरण काय येईल, अ कार इनिशियली ॲट रेस्ट रिचेस अ व्हेलॉसिटी ऑफ 50 किलोमीटर पर आवर इन 10 सेकंड. कारची व्हेलॉसिटी 10 सेकंदात 50 किलोमीटर पर आवरने वाढली. शेवटचं आहे झिरो ॲसेलरेशन. सिंपल आहे, द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट रिमेन कॉन्स्टंट. उदाहरण जे राहिलं ते, अ व्हेकल इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी ऑफ 20 मीटर पर सेकंड. सेकंड क्वेश्चन, क्लॅरिफाय द डिफरन्स. फरक स्पष्ट करा. त्यातला पहिला प्रश्न आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. तर एका बाजूला लिहिलं आपण डिस्टन्स आणि दुसऱ्या बाजूला डिस्प्लेसमेंट. तर पहा, डिस्टन्स म्हणजे काय, वस्तूने कापलेलं अंतर. हाऊ मच लेंथ अन ऑब्जेक्ट हॅज कवर्ड ड्युरिंग अ मोशन इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. व्हाईल डिस्प्लेसमेंट रेफर हाऊ फार आउट अ प्लेस ऑफ अन ऑब्जेक्ट इज. ऑब्जेक्ट वस्तूपासून किती दूर आहे. मिनिमम डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट हे डिस्प्लेसमेंट आहे. पहा, मग डिस्टन्स काय येईल, ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय बॉडी इज डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट असेल, शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर बाय ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. डिस्टन्स ही स्केलार क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, तर बघा, स्केलर क्वांटिटी मध्ये आपल्याला फक्त मॅग्नेट्यूड सांगायची असते, डायरेक्शन सांगायची नसते, बरोबर आहे. आणि डिस्प्लेसमेंट सांगण्यासाठी, डिस्प्लेसमेंट जाणून घेण्यासाठी आपल्याला मॅग्नेट्यूड सुद्धा सांगावे लागते आणि डायरेक्शन सुद्धा सांगावे लागते. डिस्प्लेसमेंट डिपेंड ऑन बोथ मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन. तर पहा, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, इफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस टू पर्टिक्युलर रेट देन द मोशन इज युनिफॉर्म. वस्तूची व्हेलॉसिटी पर्टिक्युलर रेटने सतत एकसारखी वाढत असेल तर ती युनिफॉर्म मोशन आहे. आणि इफ व्हेलॉसिटी इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस ॲट डिफरंट पॉइंट ऑफ टाइम देन दिस मूवमेंट इज कॉल्ड ॲज नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. युनिफॉर्म मोशन मध्ये ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम, लक्षात घ्या. आणि नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये कव्हर इक्वल डिस्टन्स इन अनइक्वल टाइम. इक्वल डिस्टन्स इन अनइक्वल टाइम, हे लक्षात ठेवा. बरं, अजून काय फरक सांगता येईल. हो, युनिफॉर्म मोशन मध्ये डिस्टन्स टाइम ग्राफ जो येतो ते स्ट्रेट लाईन दाखवते, बरोबर आहे. आणि नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये डिस्टन्स टाइम ग्राफ स्ट्रेट लाईन दाखवत नाही. डिस्टन्स टाइम ग्राफ इजंट अ स्ट्रेट लाईन. ठीक, सिंपल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. न्यूमेरिकल्स दिलेले आहे. कंप्लीट दी फॉलोविंग टेबल. पुढील तक्ता पूर्ण करा. तर पहा, फ्रॉम द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, काय इक्वेशन आहे,
व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. ठीक आहे. पहिल्या रोचा विचार करू आपण, पहिल्या ओळीचा विचार करू. हेअर व्ही इज फायनल व्हेलॉसिटी, यू इज इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे. ए इज ॲसलरेशन आणि टी इज टाइम. ठीक आहे. मग आपण सूत्र लिहूया आणि सूत्रात किंमत टाकूया. आपल्याला आपोआप व्ही ची किंमत मिळेल. पहिल्या रो मध्ये आपल्याला व्ही व्हेलॉसिटी काढायची आहे, फायनल व्हेलॉसिटी. ठीक आहे. मग व्ही बरोबर यू प्लस एटी. किमती सबस्टिट्यूट केल्या. 2 अधिक 4 गुणिला 3, 4 गुणिला 3 12, म्हणजे व्ही बरोबर 2 प्लस 12 14 आणि त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंद. सिंपल आहे. चला, फॉर अ सेकंड रो, दुसऱ्या रो साठी इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजेच यू काढायचा आहे. फॉर्म्युला तोच, व्ही बरोबर यू प्लस एटी. सूत्रामध्ये किमती सबस्टिट्यूट करू. व्ही ची किंमत 20 इज इक्वल टू यू प्लस 5 टाइम्स. सोडवल्यानंतर 20 वजा 10 बरोबर यू. 5 दुणे 10, त्याची साईड चेंज केली, वजा 10 होईल. ठीक आहे. आणि 20 वजा 10 म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी यू बरोबर 10 मीटर पर सेकंद, असं आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अभ्यासाचं प्रिपरेशनला सुरुवात केली असेल. तर बघा, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे, एक गुड न्यूज आहे. ही गुड न्यूज आहे अन अकॅडमीकडनं. तर अन अकॅडमीने रिसेंटली महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी नवीन प्रोग्राम लॉन्च केलाय की ज्यामध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतील. बरोबर आहे. तर बघा, त्यांचे फ्री लाईव्ह स्पेशल क्लासेस आहेत की जिथं महाराष्ट्राचे टॉपचे एज्युकेटर तुम्हाला शिकवतील. तुम्ही तिथं लाईव्ह क्लासेस इंटरॅक्ट करू शकता, तिथं पोल्समध्ये भाग घेऊ शकता है ना, आणि तुम्ही रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा मिळू शकता. त्यात तिथं डेली फ्री लाईव्ह टेस्ट मिळतील तुम्हाला की ज्याचं ॲनालायसिस टॉप एज्युकेटर करतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या आवडते विषय तुमच्या आवडत्या भाषेमध्ये, इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये शिकाल. तसेच त्यांनी अशा प्रकारे मायक्रो कोर्सेस आणि बॅचेस तयार केल्या आहे की तुमचा सिलेबस पद्धतशीरपणे तयार होईल. तुम्ही कोणताही क्लास मिस करणार नाही. त्यांनी टाइमली रिमाइंडर त्यासाठी सेट केलेला असतं. आणि ज्या टेस्ट तुम्ही डेली सोडवणार त्या टेस्टचा डिटेल रिपोर्ट आणि ॲनालिसिस तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहे. आणि हे लर्निंग मटेरियल तुम्ही कधीही ॲक्सेस करू शकता आणि जेणेकरून तुमची पटकन रिव्हिजन होऊन जाईल. तर मग वाट कसली बघताय? पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवरनं ॲप डाउनलोड करून घ्या. फ्री सबस्क्रिप्शनसाठी कोड वापरा NS1. आणि जर तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल त्याच्यामध्ये 10% तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. आणि त्यासाठी सुद्धा हाच कोड आहे NS1. ठीक आहे. चेक द डिस्क्रिप्शन लिंक बिलो. जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. चला, फ्रॉम द इक्वेशन ऑफ मोशन, कोणतं इक्वेशन दिलंय? यस बरोबर UT प्लस हाफ AT स्क्वेअर. वेअर यस हे डिस्टन्स आहे, यू आहे इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही आहे फायनल व्हेलॉसिटी, टी आहे टाइम आणि ए इज इक्वल टू ॲसलरेशन. आणि इथं आपल्याला यस ची किंमत काढायची पहिल्या प्रश्नामध्ये. फर्स्ट रो मध्ये बघा, यस इज इक्वल टू व्हॉट. सिंपल आहे, फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे. यस बरोबर UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. किमती सबस्टिट्यूट केल्या. 5 गुणिला 3 अधिक हाफ गुणिला 12 गुणिला 3 गुणिला 3. मग 5 त्रिक 15 अधिक 54 म्हणजे यस ची किंमत आली 15 प्लस 54 69. ठीक आहे. आणि सेकंड रो साठी फ्रॉम द सेकंड रो ए इज इक्वल टू व्हॉट. परत तोच फॉर्म्युला विचारायचा. यू
यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे, सूत्र लिहून घेऊ, सूत्रात किमती टाकू. चला दुसऱ्या इक्वेशनमध्ये यसची किंमत आहे 92, यू आहे 7 इंटू 4 प्लस हाफ इंटू ए मल्टिप्लाइड बाय 4 इंटू 4. आफ्टर कॅल्क्युलेशन 92 बरोबर 7 चोक 28 अधिक ए गुणिला 4 गुणिला 4 16 भागिले 2 म्हणजे 8. ठीक आहे, तर 28 ची साईन आपण चेंज करू तर ती मायनस होईल. 8 टाइम्स 8 इज इक्वल टू 92 मायनस 28 आणि ते येतात 64. तर ए बरोबर 64 डिव्हायडेड बाय 8 आणि आपल्याला माहित आहे ए बरोबर 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आलंय लक्षात? जाऊया पुढे. पुढे बघा, इक्वेशन ऑफ मोशन दिलं आपल्याला सेकंड. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यामध्ये यू ए आणि व्ही स्क्वेअरच्या किमती दिल्या. यस ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, मग फ्रॉम दी फर्स्ट रो पहिल्या रो साठी यस इज इक्वल टू व्हॉट. ठीक, मग आपण सर्वात अगोदर फॉर्म्युला लिहून घेऊ. व्ही स्क्वेअर बरोबर यू स्क्वेअर प्लस 2as. पटापट किमती सबस्टिट्यूट करू. व्ही स्क्वेअरची किंमत डिरेक्टली दिलेली आहे बघा 8 बरोबर 4चा वर्ग अधिक 2 गुणिला 3 गुणिला यस म्हणजेच 8 बरोबर 16 अधिक 6 गुणिला यस. मग पहा, जो 16 आहे त्याची आपण साईड चेंज करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे 8 वजा 16 म्हणजे वजा 8 बरोबर 6 गुणिला यस म्हणजेच यसची किंमत काय येणार वजा 8/6 आणि वजा 8/6 म्हणजेच वजा 3/2. वजा 3/2ला अजून आपण पॉईंटमध्ये लिहून घेऊ मायनस 1.5 मीटर. ही आपली यसची व्हॅल्यू आहे. चला दुसरा क्वेश्चन सोडवूया. सेकंड रो साठी आपल्याला ए दिलाय, यस दिलाय, व्ही स्क्वेअर दिलाय. आपल्याला इनिशियल वेलॉसिटी काढायची आहे. मग त्यासाठी फॉर्म्युला लिहून घेऊ. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. किमती सबस्टिट्यूट करू याप्रमाणे. 10 बरोबर यू स्क्वेअर अधिक 2 गुणिला 5 गुणिला 8.4. सोडवल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे 10 इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 84. 84 ची साईड आपण चेंज केली तर आपल्याला मिळालं 10 मायनस 84 म्हणजे मायनस 74 इज इक्वल टू यू स्क्वेअर आणि आफ्टर कॅल्क्युलेशन तुम्हाला फायनल आन्सर मिळणार आहे मायनस 8.6 मीटर पर सेकंद. जाऊया पुढील प्रश्नाकडे. Complete the sentence and explain them. The minimum distance between start and finish point of the motion of an object is called displacement of the object. त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. The distance is not the same as displacement. बरोबर आहे, अंतर आणि विस्थापन हे सारखं नाही आहे. In fact, the displacement is the shortest distance between two given points. लक्षात घ्या. त्यानंतर डिसलरेशन इज निगेटिव्ह ॲसेलरेशन. बरोबर आहे. याचं एक्सप्लेनेशन अशा प्रकारे लिहिता येईल. Acceleration means increase in velocity, and for decrease in velocity we have another term called as negative acceleration. आणि या निगेटिव्ह ॲसेलरेशनलाच आपण डिसलरेशन असं म्हणतो. ठीक, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. When object is in uniform circular motion, its velocity changes at every point. बघा, त्याची जशी दिशा बदलते
सर्क्युलर मोशनमध्ये असताना म्हणजेच त्याची वेलॉसिटी सुद्धा बदलते. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज सेम सिन्स इट डायरेक्शन इज चेंजिंग ॲट एव्हरी इन्स्टंट ॲट एव्हरी पॉईंट हेन्स इट्स वेलॉसिटी चेंजेस. आणि वेलॉसिटी साहजिकच आहे, डायरेक्शन चेंज होते म्हणजे वेलॉसिटी सुद्धा चेंज होते. सिंपल आहे. ड्युरिंग कोलिजन टोटल मोमेंटम रिमेन कॉन्स्टंट. ठीक आहे, त्याचं सुद्धा आपण एक्सप्लेनेशन पाहून घेऊ. पहा, तुम्हाला आकृतीमध्ये टोटल मोमेंटम कशा प्रकारे होतं हे समजून जाईल. टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम, हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. चला, वर्किंग ऑफ रॉकेट डिपेंड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ. बरोबर आहे, रॉकेटचा कन्सेप्ट न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर अवलंबून आहे. आणि न्यूटनचा तिसरा नियम काय सांगतो? अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. बरोबर आहे. आणि म्हणून वर्किंग ऑफ रॉकेट डिपेंड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. In rocket, a burnt fuel release gases which push the rocket upward. तर बघा, बघता बघता व्हिडिओ आपला 16 मिनिटाच्या वर 17 मिनिटं होऊन गेला इनफॅक्ट. तर हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून आपण इथं आज थांबूया. ठीक आहे, यात अजूनही काही महत्त्वाचे प्रश्न बाकी आहेत हे लक्षात घ्या. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, है ना. उर्वरित व्हिडिओ मी लवकरच आणतोय. आपली भेट लवकरच होईल. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून तुमचा मी आभारी आहे. धन्यवाद.